आर्यन, हे पझल पूर्ण करणं एकटीसाठी खूप कठीण आहे. संघभावना प्रत्येक गोष्ट सोपी करते अनन्या. चला आपण एकत्र काम करूया आणि मी तुला संघभावनेचे महत्त्वही समजावून देतो. संघभावना म्हणजे एकत्र काम करून समान उद्दिष्ट साध्य करणं. म्हणजे जबाबदाऱ्या वाटून घेणं, एकमेकांना मदत आणि प्रोत्साहन देणं, सर्वांचं कौशल्य एकत्र करून समस्या सोडवणं समाविष्ट आहे. वा, संघभावना म्हणजे सुपर हिरो टीमचा भाग असण्यासारखं आहे. अगदी बरोबर अनन्या. प्रत्येकाच्या प्रयत्नाला महत्त्व असतं. संघभावना महत्त्वाची आहे कारण उत्तम निकाल मिळतो. प्रत्येक जण योगदान दिल्याने काम जलद आणि अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण होतं. कल्पना करा, तुम्हाला 24 तास लागणारा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. एकट्याने काम केल्यास कदाचित 3 दिवस लागतील, दररोज 8 तास काम करून. पण जर 3 जणांनी टीम असेल आणि प्रत्येक जण 8 तास काम करेल तर प्रकल्प फक्त एका दिवसात पूर्ण होऊ शकतो. संघभावनेमुळे वेळ आणि ऊर्जा वाचते. इतरांकडून शिकण्याची संधी, संघातील सदस्यांपासून नवीन कौशल्य आणि कल्पना मिळतात. मैत्री निर्माण होते. एकत्र काम केल्याने नवीन मित्र मिळतात आणि संबंध मजबूत होतात. हे तर काम जलद आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा खूप हुशार मार्ग आहे. अगदी बरोबर अनन्या. संघभावनेमुळे प्रत्येकाला कमी कष्टात अधिक साध्य करता येते. चांगला टीम मेंबर होण्यासाठी स्पष्ट संवाद साधा, तुमच्या कल्पना शेअर करा आणि इतरांचा ऐका. सपोर्टिव्ह बना, तुमच्या सहकार्यांना प्रोत्साहन द्या आणि गरज असल्यास मदत करा. यशाचं श्रेय सामायिक करा. वैयक्तिक यशाऐवजी संघाच्या यशाचा आनंद घ्या. आदर ठेवा, प्रत्येकाच्या मताचा आणि प्रयत्नांचा आदर करा. मी नेहमीच माझ्या टीममेट्सना सपोर्ट करेन आणि त्यांचा आदर ठेवेन. तुम्हाला माहितीये का, मुंग्या आणि मधमाशा ही संघभावना वापरून त्यांचं घर तयार करतात आणि अन्न गोळा करतात. निसर्गाकडे संघभावनेशी सर्वोत्तम उदाहरण आहे. खूप छान. जर मुंग्या आणि मधमाशा करू शकतात तर आपणही करू शकतो. छान काम केलंस अनन्या. संघभावनेमुळे हे काम मजेदार आणि जलद झालं. धन्यवाद आर्यन. मी नेहमीच माझ्या मित्रांसोबत संघभावनेने काम करेन.